29 वर्ष, थोडे थोडके नव्हे तर तब्बल 29 वर्ष ज्या मायमौलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवरायांचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी महाराणी येसूबाई. फक्त 9 वर्षांचा संसार, तोही शिवरायांचा छावा शंभू महाराजांसोबत. शंभूराजे जिवंत असताना देखील राणीसाहेबांना काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले. त्याच त्यागमूर्ती येसूबाई कोण होत्या हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मुघलांची लाखांची फौज घेऊन औरंगजेब स्वराज्य बेचिराग करण्यास आला होता. महाराज गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात येईल असा त्याचा विचार होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने औरंगजेबाचा डाव उधळून लावला. सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल म्हणजे चारही बाजूंनी शत्रूंची फौज असताना संभाजी महाराजांनी पराक्रमाच्या जोरावर शत्रू निस्तनाबूत केला. यात त्यांना मुलाची साथ मिळाली ती सौभाग्यवती महाराणी येसूबाई राणीसाहेब यांची. सतत रणांगणात असणाऱ्या संभाजीराजांच्या स्वराज्याची धुरा येसूबाई हिमतीने सांभाळत होत्या. स्वराज्यातील काही मंडळी संभाजी महाराजांवर दात खाऊन होती. संभाजी महाराज गडावर गैरहजर असताना कोणतेही राजकारण गडावर त्यांनी शिजू दिले नाही. सोयराबाईंच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांचा सांभाळ राणीसाहेबांनी आईप्रमाणे केला. इसवी सन 1691 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केले. शंभूराजांबद्दलच्या अत्याचाराच्या बातम्या येसूबाई यांच्या कानावर येत होत्या, पण त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्याच्या रक्षणावर लक्ष दिले. अखेर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने शंभूराजांच्या हालहाल करून त्यांची हत्या केली. मात्र शंभूराजांच्या मृत्यूनंतरही खचून न जाता महाराणी येसूबाई खंबीरपणे उभे राहिल्या. राणीसाहेबांच्या त्यागाला आणि अजरामर कर्तृत्वाला इथूनच सुरुवात झाली. शंभूराजांच्या मृत्यूचे दुःख बाजूला करून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. रीतिरिवाजाप्रमाणे शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू सिंहासनावर बसावयास हवा होता, पण पुत्रप्रेमापेक्षा त्यांनी स्वराज्याला अधिक महत्त्व देत शंभूराजांचे बंधू राजाराम महाराजांना गादीवर बसवले व त्यांच्या वतीने स्वराज्याचा गाडा आखण्यास सुरुवात केली. शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य बेचिराग करण्याच्या औरंगजेबाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याने स्वराज्याच्या खोडावर घाव घालण्यासाठी जुल्फिकार खानला रायगडाचा वेढा देण्यास पाठवले. येसूबाई राणीसाहेब त्या वेड्यात पुरत्या अडकून पडल्या. राणीसाहेबांना मोठ्या युक्तीने राजाराम महाराजांना रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात आश्रय घेण्याच्या सूचना दिली व संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी, जेणेकरून स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती न सापडता रायगडाचे महत्त्व कमी होऊन औरंगजेबाला वेढ्यातून फारसे काय गवसणार नाही. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी राणीसाहेब स्वतःचं बलिदान द्यायला तयार होत्या. पण आपल्या माते समान वहिनीला आणि शाहूंना एकटे सोडून जाणे राजाराम महाराजांच्या मनाला पटत नव्हते. पण राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे अशी समजूत राणीसाहेबांनी राजाराम महाराजांची घातली आणि राजाराम महाराजांना जड अंतकरणाने रायगड सोडावा लागला. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे उतार झाल्यानंतर येसूबाईंनी 8 महिने रायगडावर झुंज दिली. प्रयत्न करूनही रायगड ताब्यात येत नसल्याने औरंगजेबाने कपटाने रायगड ताब्यात घेऊन येसूबाई व शाहू महाराजांना जेरबंद केले. पण दुर्दैवाने येसूबाईंना युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे राणीसाहेबांना आणि शाहूराजांना आपली उमेदीची 29 वर्ष कैदेत व्यतीत करावी लागली.